आपल्याकडे आज सिद्धिविनायक क्लिनिक पाथर्डी येथे सौ हजरबी शेख नावाचे पेशंट आहेत. आपल्याकडे ट्रीटमेंट चालू करून 1 आठवडा झाला आहे. ज्यांच्या कमरेला आणि पायाला बऱ्यापैकी वेदना होत्या आणि आज 1 आठवड्यानंतर किंवा 10 दिवसानंतर ते फॉलोअपसाठी आपल्याकडे आले. त्यांची प्रतिक्रिया आज आपण जाणून घेऊ. मावशी, तुम्हाला आधी त्रास कसा होता? बरं, चालता येत नव्हतं. हां हां, म्हणजे आधार घ्यावा लागायचा चालायला. वाकरवर चालायला लागायचं. बरं, याच्या आधी किती दवाखाने केले, ट्रीटमेंट किती घेतल्यात? हां, नगरला, कड्याला 2-3 ठिकाणी ट्रीटमेंट घेतली याच्या आधी. बरं, काही बदल वाटला होता तुम्हाला याच्या आधी? बरं, आणि इकडे आज आपण मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा दवाखान्यात आल्या 10 दिवसापूर्वी आपण तुम्हाला कमरेवरती आणि पायावरती काही ट्रीटमेंट केली होती, स्पॉट दिले होते आणि 10 दिवसाचे औषध दिले. तर आज तुम्हाला किती बदल वाटतोय? अर्ध्यापासून जास्त बदल वाटतो. आणि आता चालायला आधार घ्यावा लागतो का कोणाचा? वाकर घ्यायची गरज पडत नाही. बरं बरं, म्हणजे चांगल्या प्रकारे बदल आहे पहिल्यापेक्षा. ठीक आहे. आपल्यासोबत तसंच या मावशींचे मुलगा आहे सोबत आहे, आपण त्यांना पण विचारू काय परिस्थिती आहे. तुमचं नाव सांगा सर. शेख अन्सार हिदायत. बरं बरं, बरं, काय परिस्थिती होती आईंची आणि आज काय बदल वाटतोय? हां, बरं बरं बरं, इथून गेल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी बरं वाटलं एकदम. आता स्वतःचं चालू शकतात विना वाकरचं. बरं, आज दुसरी सेटिंग केली आज आपण त्यांची केलेली आहे आणि आता पुढचा फॉलोअप त्यांना 10 दिवसांनी आपण देणार आहोत. ठीक आहे. एकंदरीत बरं वाटतं आजीना म्हणायचं. ओके, ठीक आहे, धन्यवाद.